भारतामध्ये सध्या पेट्रोल डिझेलचे वांदे सुरू आहेत आणि भारत बांगलादेशला 45,000 टन डिझेल पाठवणार आहे। म्हणजे आपल्या घरामध्ये अंधार असताना दुसऱ्याच्या घरामध्ये दिवा लावायला तेल देण्याच्या या भूमिकेवर अनेकांना प्रश्न पडले। भारत स्वतः संकटात असताना दुसऱ्या देशाला इंधन का देतोय? पण ही मदत आहे का त्यामागे मोठं राजनीतिक कारण आहे? याच प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। बांगलादेशला सध्या इंधन टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यामुळे बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनने भारताकडे अतिरिक्त डिझेलची मागणी केली आहे। त्यानंतर भारताकडून देखील 5,000 टन डिझेलची पहिली खेप पाठवण्यात आलेली आहे आणि एप्रिलपर्यंत सुमारे 40,000 टन अतिरिक्त डिझेल पोहोचवल्या जाणार आहे। इथे आपल्या खायचे लाले पडले आहेत आणि भारत बांगलादेशला मदत करायला का धडपडतोय असा सवाल आता उपस्थित केला जातो। यामागे एक मोठा मुद्दा आहे। भारत आणि बांगलादेशमध्ये आधीच दरवर्षी 1,80,000 टन डिझेल पुरवण्याचा करार झालेला आहे, जो दीर्घकालीन करार आहे। या करारानुसार डिझेल आसाममधील नुमालीगड या रिफायनरीतून थेट पाईपलाईनद्वारे बांगलादेशमध्ये पाठवला जातो। मात्र भारताला यात काय फायदा आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा निर्णय केवळ मदतीसाठी नाही आहे, तर यामागे 3 मोठे फायदे आहेत। पहिला फायदा तो म्हणजे असा की दक्षिण आशियामध्ये भारताचा प्रभाव वाढवणे, कारण दक्षिण आशियामध्ये भारताला चीनचं मोठं आव्हान आहे। यात दुसरा फायदा असा आहे की चीनचा प्रभाव कमी करणे। जर भारतानं बांगलादेशला इंधन नाही दिलं तर तो तिकडे रडत चीनकडे जाईल आणि चीनकडे मदत मागेल आणि ते भारताला परवडणारं नाही आहे। सोबतच भारताला ऊर्जा सहकार्य मजबूत करायचं आहे आणि व्यापारी वाढवायचा आहे, असं काही जाणकारांचं मत आहे। त्यामुळे हे 3 महत्त्वाचे फायदे आहेत। पण सध्या भारतामध्ये कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ताण आहे, तरीही आता हा इंधन पुरवठा का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। तर असं आहे की भारताकडे मोठ्या प्रमाणावर रिफायनिंग क्षमता आहे, म्हणूनच भारत काही प्रमाणात डिझेल निर्यात करू शकतो असा दावा केला जातो। म्हणजेच भारत बांगलादेशला इंधन देतोय कारण तो संकटात असलेला शेजारी देश आहे म्हणूनच नाही, तर हा निर्णय ऊर्जा राजकारण, प्रादेशिक रणनीती आणि दीर्घकालीन कराराचा एक भाग आहे, म्हणून भारत ही मदत करतोय। बरं, आता करार असला, ऊर्जा राजकारणाचा भाग असला, तरीही भारत सरकारनं आधी आपल्या देशामध्ये महागाई वाढलेली आहे, गॅस आपल्या देशातल्या नागरिकांना मिळत नाही आहे, या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या देशांच्या लोकांना कशा प्रकारे महागाई कमी करून मदत करता येईल, दिलासा देता येईल, याबाबत काही करण्यापेक्षा तिकडे बांगलादेशला इंधन देण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।